जंतर मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलकांनी सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त करत केंद्र सरकारने त्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। अरे ये देश बचाने निकले हैं, अरे देश बचाने निकले हैं। सर, आज आंदोलनकर्त्यांवरती लाठीचार्ज झालेला आहे। सकाळी लाठीचार्ज झालेला आहे। आंदोलनकर्ते संसद भवनावरती कूच करत होते, त्यांच्यावर देखील लाठीचार्ज झालेला आहे। एकीकडे सोनम वांगचुक यांना जबरदस्त हे बघा, या देशाचा इतिहास आहे की तुम्ही आंदोलन दाबायला जाल ते आंदोलन वणव्यासारखं पसरेल। जे टायनामन स्क्वेअरला झालं चायनामध्ये, विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्या, तसाच प्रकार भारतात सुरू आहे। विद्यार्थी कशासाठी भांडतायत? पेपर लीकमुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। आज MPSCच्या घोटाळ्यामुळे लाखो आपल्या ग्रामीण तरुणांच्या जवळजवळ ते मृत्यूकडे ढकलले गेले। आता याच्या विरुद्ध बोलायचं नाही का? तो बोलला की देशद्रोही, असं नाही होत। त्यांची मागणी योग्य आहे की कोणीतरी जबाबदारी घ्यावी पेपर लीकची। पुण्यामध्ये पकडले गेलेले सगळे टीचर्स कोण आहेत? ते काय त्यांची आडनावं?